भारत हा जगातल्या सर्वात तरुण देशांपैकी एक मानला जातो, पण आता भारताचं एक राज्य झपाट्याने म्हातारा होत चाललंय. आज या राज्यातली जवळपास 16.5% लोकसंख्या ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. म्हणजे प्रत्येक 6 लोकांमागे एक वृद्ध व्यक्ती. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पुढच्या काही वर्षात हा आकडा 25% जाऊ शकतो. कोणतं आहे ते राज्य सांगतो, रील शेवटपर्यंत पहा. भारतातलं म्हातारा होत जाणारं राज्य आहे केरळ. पण प्रश्न आहे की असं नेमकं का होतंय? तर त्याचं कारण म्हणजे केरळमध्ये लोक आता आधीपेक्षा जास्त काळ जगतायत. हेल्थ केअर आणि मेडिकल सुविधा खूप जास्त सुधारल्या आहेत, पण दुसरीकडे बर्थ रेट वेगाने कमी होत चाललाय. म्हणजेच नव्याने मुलं कमी जन्माला येत आहेत आणि वृद्धांची संख्या वाढते. त्यामुळे अनेक गावांमध्ये आता फक्त वृद्ध लोकच उरलेत. तरुण लोक शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर गेलेत. रिपोर्ट्सनुसार केरळमध्ये 12 लाखांपेक्षा जास्त घरांना कुलूप लागलंय आणि 21 लाख घरांमध्ये वृद्ध लोक एकटेच राहतात. आणि ही फक्त केरळची गोष्ट नाहीये, तर संपूर्ण भारतात हाच ट्रेंड हळूहळू वाढतोय. 1971 मध्ये भारतात मुलांची लोकसंख्या 41% होती, जी आता फक्त 24%वर आली आहे. तर वृद्ध लोकसंख्या सतत वाढते. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे घटत चाललेला फर्टिलिटी रेट. म्हणजेच लोक आधीपेक्षा खूप कमी मुलं जन्माला घालतायत. भारताचा फर्टिलिटी रेट आता 1.9 वर आलाय, पण लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी 2.1 आवश्यक मानला जातो. म्हणजेच येत्या काळात भारतासमोरची सर्वात मोठी समस्या फक्त लोकसंख्या वाढ नाही, तर म्हातारी होत चाललेली लोकसंख्या सुद्धा असू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं, भारत खरंच हळूहळू म्हातारा होत चाललाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला गावबत्ती.